माझे बायकोवर खूप प्रेम होते, पण त्याच बायकोने मला धोका दिला. म्हणून मी तिला जळवण्यासाठी दुसरे लग्न केले आणि अचानक दुसऱ्या बायकोला घेऊन घरी आलो. पण माझ्या पहिल्या बायकोने आम्हाला पाहताच आमची दृष्ट काढली आणि नवीन नवरीचा गृहप्रवेश केला. इतकेच नाही तर तिने आमची रूम गुलाबाच्या मोगऱ्याच्या फुलांनी सजवली. मला हे पाहून खूप आश्चर्य वाटले होते. पण मला आश्चर्याचा सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा माझी पहिली बायको म्हणाली, आता आपण तिघे एकाच रूममध्ये. माझी बायको जगातली एकमेव महिला असेल जिला आपल्या सवतीवर थोडी सुद्धा जळण होत नव्हती. मी तिच्याकडे पाहून खूप हैराण होत होतो, कारण मला तिच्या चेहऱ्यावर दुःख, वेदना पाहायच्या होत्या. पण मला त्या तिच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हत्या. खरं तर माझं खरं प्रेम माझ्या पहिल्या बायकोवरच होते. पण दुसरे लग्न ही माझी खूप मोठी मजबुरी होती. मला माझ्या पहिल्या बायकोला शिक्षा करायची होती, त्यामुळे मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले होते. पण मी खूप हैराण होतो की माझ्या पहिल्या बायकोच्या कपाळावर एक सुद्धा आठी पडली नव्हती. तेव्हा सुद्धा नाही जेव्हा मी मोनाला सोबत लग्न करून तिला माझ्या फ्लॅटवर घेऊन आलो होतो. दरवाजा माझ्या पहिल्या बायकोनेच अनिताने खोलला होता. पण आम्हा दोघांना सोबत पाहून अनिताने मला एक सुद्धा प्रश्न विचारला नाही. मी मुद्दामून अनितासमोर मोनासोबत प्रेमाच्या गोष्टी करत होतो. तिच्यासमोर मोनाच्या जवळ जायचो, म्हणजे हे सर्व अनिताला सहन होणार नाही आणि ती आतल्या आत जळेल. तिला खूप वाईट वाटेल, तिला खूप त्रास होईल. मला तिच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहायचे होते. ती फक्त दुःखातच राहावी असे मला वाटत होते. मला तिच्या चेहऱ्यावर फक्त दुःख आणि दुःखच पाहायचे होते, जे मी 1 वर्षापासून सहन करत होतो. पण अनिताला जशी काहीच पर्वा नव्हती अशीच ती वागत होती. जेव्हा मी आणि मोना एकमेकांजवळ असायचो, एकमेकांच्या मिठीत असायचो, तेव्हा सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मला स्मित हास्यच दिसायचे. आज सुद्धा मी माझ्या दुसरी बायको मोनासोबत हॉलमध्ये TV पाहत बसलो होतो की अचानक माझी पहिली बायको अनिताने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. कदाचित ती रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर आली होती. अनिताची नजर जेव्हा मोना आणि माझ्यावर पडली, तेव्हा मी मुद्दामून मोनाला माझ्या आणखीन जवळ घेतले आणि एका हाताने तिला मिठी मारून माझ्या मिठीत घेतले. अनिताला पाहून मोना थोडी गडबडली होती. मला म्हणायला लागली, अहो तुम्ही हे काय करत आहात? ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण हॉलमध्ये आहोत, बेडमध्ये नाही, आणि फक्त आपण दोघेच इथे एकटे नाही आहोत. मी मोनाला म्हणालो, आपल्या व्यतिरिक्त जी व्यक्ती इथे आहे ना, ती थोडीच परकी आहे. हे बोलून मी एक नजर अनिताकडे टाकली होती. मला तिच्या चेहऱ्यावर दुःख पाहायचे होते, तिच्या डोळ्यात वेदनेचे अश्रू पाहायचे होते. मला तिला दुःखी होताना पाहायचे होते, जेणेकरून माझ्या जळत असलेल्या हृदयाला शांतता मिळेल आणि मी समाधानी होईल. परंतु अनिताच्या चेहऱ्यावर मला कसलेच भाव दिसले नाही. ती नजर खाली करून हसत हसत पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली, ग्लास घेतला आणि परत तिच्या रूममध्ये जाऊन रूमचा दरवाजा बंद केला. हे सगळं पाहून मी पटकन मोनापासून दूर झालो. पण माझी ही कृती पाहून मोना मला हैराण होऊन पाहत राहिली आणि मला म्हणाली, काय झालं मनीष, एकदमच माझ्यापासून दूर का गेले? काही वेळापूर्वी तर खूप प्रेम दाखवत होते, खूपच माझ्यावर प्रेम येत होते, मग आता काय लगेच झाले? मी मोनाला म्हणालो, मला आता झोप येत आहे. तुला जर अजून TV बघायचा असेल तर बघ, आता मी झोपायला जात आहे. हे बोलून मी माझ्या खोलीत निघून गेलो. कदाचित मी माझ्या या अवस्थेवर असहाय्य होतो, कारण खरंच माझं प्रेम माझ्या अनितावरच होतं. पण मी दुसरे लग्न यासाठी केले की माझी पहिली बायको अनिता एक. मला आठवू लागले जेव्हा माझे नवीन लग्न झाले होते, तेव्हा अनिता माझी बायको झाल्यामुळे मी खूप खुश होतो, कारण अनिता एक खूप सुंदर मुलगी होती. तिला पाहून तर कोणताही पुरुष डोळे मिचकवायचा सुद्धा विसरून जाईल. आमच्या लग्नानंतर मी तिला थोडेच दिवस देऊ शकलो होतो, कारण माझा बिझनेसच असा होता की मला रात्रभर इतर देशातील प्रोडक्ट्स ऑनलाईन विकायचे होते. त्यामुळे माझे ऑफिस दिवस रात्र चालू असायचे. माझी घरी येण्याची कोणतीच वेळ ठरलेली नसायची. कधी मी पहाटे 3 वाजता घरी यायचो, तर कधी 4 वाजता, कारण माझे काम हे संध्याकाळी चालू होत होते. माझ्या घरी फक्त माझी बायको अनिता राहत होती, कारण माझे आईवडील माझ्या भावाजवळ दुसऱ्या देशात दुबईला राहत होते. पहिल्यांदा तर अनिता रात्रीची एकटी राहायला घाबरत असायची. सारखी मला तक्रार करायची की मी घरात रात्रीची एकटी राहणार नाही, मला खूप भीती वाटते. पण माझ्या कामाला पाहून तिने सुद्धा माझ्या मजबुरीला समजले होते. मी तिला समजावले होते की तुला मला असे समजून घ्यायला लागेल अनिता,
माझे कामच रात्रीचे असते ग. मी काम नाही केले तर आपला संसार कसा चालेल? या गोष्टीवरून नेहमी आमच्यात भांडण होत होते. पण काही महिन्यांपासून मला जाणवायला लागले होते की आता अनिता माझ्यासोबत पहिल्यासारखी या गोष्टीवरून भांडत नाही की मी तिला घरी कमी वेळ देतो. सुरुवातीला तर मी विचार करायचो की कदाचित तिने या गोष्टीला स्वीकार केले असेल. पण गोष्ट इथे संपली नव्हती. खूप विचित्र घटना माझ्या घरात होऊ लागल्या होत्या. ज्या अपार्टमेंटमध्ये मी राहत होतो तिथे मेन गेटवर एक तरुण वॉचमन बसत होता. तो दिसायला चांगला हँडसम तरुण मुलगा होता. माझा फ्लॅट ग्राउंड फ्लोअरवर होता आणि माझ्या बेडची खिडकी बाहेरच्या मेन गेट समोरच होती. त्यामुळे खिडकीतून बरोबर मेन गेट दिसत होता आणि तो वॉचमन तिथेच बसत होता. त्याला अपार्टमेंटमध्ये नोकरी लागून 1च महिना झाला होता. माझे कामच असे होते की दिवसभर घरीच राहत होतो आणि संध्याकाळ होताच मी माझ्या ऑफिसमध्ये निघून जात होतो. आम्ही काही मित्र बाहेरच्या देशातले ऑनलाईन प्रोडक्ट्स विकत होतो. त्यामुळे आमचे काम संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालू राहायचे. आम्ही कमर्शियल एरियामध्ये एक छोटेसे ऑफिस बनवले होते आणि तिथेच आम्ही लॅपटॉपवर काम करत असायचो. मी रात्री पहाटे दमून भागून येत होतो. त्यामुळे मी पहाटे झोपायचो ते दुपारीच मला जाग यायची. एक दिवस मी माझ्या बेडमध्ये गाढ झोपेत होतो. तेव्हा मला अनिताचा हसण्याचा आवाज आला. मी माझे डोळे उघडले तेव्हा पाहिले की दुपारचे 2 वाजले होते. मला समजत नव्हते की ही भर दुपारी कोणासोबत एवढं हसून हसून बोलत आहे. कारण घरी आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते किंवा कोणती मोलकरीणसुद्धा नव्हती. सगळी कामे अनिता स्वतःच करत होती आणि शेजारच्यांशी सुद्धा तिची एवढी ओळख नव्हती. दुपारचे 2 वाजले होते त्यामुळे मला भूक लागली होती. त्यामुळे मी उठून बसलो आणि जसा मी फ्रेश होऊन बेडमधून बाहेर निघालो तेव्हा अनिता दरवाजाजवळ कोणासोबत तरी हसून हसून गप्पा मारत होती. मी दरवाजाजवळ गेलो तेव्हा पाहिले की तोच तरुण हँडसम वॉचमन तिथं उभा होता आणि तो सुद्धा हसून खिदळून अनितासोबत गप्पा मारत होता. हे पाहून मला खूप विचित्र वाटले होते. मी अनिताच्या मागेच उभा होतो. त्या वॉचमनने जेव्हा मला पाहिले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याने पटकन अनिताच्या हातातले जेवणाचे ताट घेतले आणि तिथून निघून गेला. अनिता जशी मागे वळाली मला पाहून पूर्णपणे घाबरली होती. म्हणायला लागली, तुम्ही आज लवकर उठले. हे बोलून ती पटकन नजर खाली करून किचनमध्ये निघून गेली. मी सुद्धा तिच्या मागे मागे किचनमध्ये आलो. मी तिला म्हणालो, तो वॉचमन इथे काय करत होता? अनिता म्हणाली, त्याच्या दुपारच्या जेवणाची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यामुळे तो जेवणाचे ताट घेण्यासाठी आला होता. हे बोलता बोलता अनिता माझ्यासाठी कॉफी बनवत होती. मी तिला म्हणालो, मग तू त्याच्यासोबत काय गप्पा मारत होती ते सुद्धा हसून खिदळून? मला खूप वेळपासून तुमच्या गप्पा गोष्टींचा आवाज बेडमध्ये येत होता. माझे बोलणे ऐकून तिने मोठे डोळे करून माझ्याकडे पाहिले आणि परत नजर चोरून म्हणाली, तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात मनीष? मी लगेच तिला म्हणालो, मी तुझ्यावर संशय घेत नाही अनिता, फक्त तुला विचारत आहे की तुम्ही काय गप्पा मारत होता? अनिता म्हणाली, तो वॉचमन शेजारच्या काकूंबद्दल सांगत होता की त्यांच्या घरचे जेवण आपल्यासारखेच चविष्ट नसते. हे बोलता बोलता अनिता मला नाश्त्यासाठी विचारायला लागली कारण तिला विषय बदलायचा होता. पण मी तिला म्हणालो, तू फक्त त्या वॉचमनला जेवणच देत जा. सोसायटीमधले किस्से गोष्टी ऐकायची तुला काहीच गरज नाही. हे मी तिला कडक शब्दात बोललो होतो. पुढे अनिता माझ्याशी याविषयी काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये इतके काम नव्हते त्यामुळे मी विचार केला की लवकर घरी जावं, कारण खूप दिवस झाले मी अनिताला बाहेर घेऊन गेलो नव्हतो. म्हणून मी हा विचार करत होतो की आज अनिताला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईन, म्हणजे ती सुद्धा खुश होईल. पण जसे मी अपार्टमेंटमध्ये पाय ठेवला तेव्हा पाहिले की वॉचमन आपल्या खुर्चीवर बसला होता आणि जसा मी मेन गेटवरून माझ्या फ्लॅटकडे वळालो तेव्हा मी पाहिले की अनिता एका तरुण मुलासोबत बोलण्यात बिझी होती. पण जशी माझ्यावर तिची नजर पडली ती पटकन मागे सरकली आणि तो तरुण मुलगा सुद्धा मला पाहून घाबरला होता. मी त्या तरुण मुलाला या अगोदर कधीच पाहिले नव्हते. मी त्याला विचारले, कोण पाहिजे तुला? तो घाबरून अडखळत म्हणायला लागला, मी डिलिव्हरी बॉय आहे. तुमच्या मिसेसने काहीतरी ऑर्डर केले होते तेच देण्यासाठी आलो होतो. त्याच्या राहणीमानावरून चेहऱ्यावरून तो मला कुठूनच डिलिव्हरी बॉय वाटत नव्हता. मी अनिताकडे पाहिले तेव्हा ती सुद्धा घाबरलेली होती. तो तरुण मुलगा पटकन तिथून निघून गेला आणि जेव्हा मी घरी आलो तेव्हा मी अनिताला विचारले, काय ऑर्डर केले आहे तू?
माझे बोलणे ऐकून अनिता नर्वस होऊन बेडमध्ये गेली आणि कपाटातून एक बॉक्स घेऊन आली. म्हणाली, हे वॉच मी मागवले होते. मी तिला लगेच म्हणालो, मग इतक्या लवकर तू हा बॉक्स कपाटात सुद्धा ठेवला? तो बॉक्स एक साधा बॉक्स होता. त्याच्यावर कोणत्याच कंपनीचे नाव नव्हते. अनिता म्हणाली, मी जेव्हा पैसे आणण्यासाठी कपाट उघडले होते ना, तेव्हाच हा बॉक्स सुद्धा कपाटात ठेवून दिला. पण अनिता हे बोलता बोलता तिच्या साडीच्या पदराने सारखा सारखा घाम पुसत होती. जर ती अशी नर्वस झाली नसती ना, तर कदाचित मी तिच्यावर संशय सुद्धा घेतला नसता. माझे मन आता अनिताच्या विरोधात संशयात पडले होते. रात्रीचा डिनर टेबलवर ठेवत अनिता म्हणाली, जर तुम्हाला लवकर यायचे असेल ना मनीष, तेव्हा मला फोन करत जा. मला तिचे हे बोलणे काही समजले नव्हते. म्हणून मी म्हणालो, का? मी घरी असं अचानक येऊ शकत नाही का? अनिता म्हणाली, नाही, मला परत जेवण गरम करायला लागले आहे. या वेळेला तर मी झोपून जाते. काय माहिती, मला असे वाटत होते की अनिताला मी अचानक घरी आलेलो तिला आवडले नव्हते. रात्रीच्या वेळी जेव्हा मी झोपण्यासाठी पडलो तेव्हा ती खूप वेळानंतर बेडमध्ये आली होती. तिचे ते सुंदर रूप पाहून मी सगळे काही विसरलो होतो आणि तिला माझ्या मिठीत घ्यायला लागलो. आज खूप दिवसानंतर मला वेळ मिळाला होता की मी अनितासोबत प्रेमाचे काही क्षण घालवेन. जसा मी तिच्याजवळ जायला लागलो तेव्हा अनिता म्हणाली, मला खूप झोप येत आहे. मी खूप थकले आहे. मला तिचे हे वागणे विचित्र वाटले. नेहमी मी रात्रीचा तर बाहेरच असतो आणि सकाळी किंवा दुपारी जेव्हा घरी येतो तेव्हा मी खूप दमलेला असतो. झोपेमुळे माझी वाईट अवस्था झालेली असती. त्यामुळेच मी अनिताला वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी आज विचार केला की आज मला वेळ भेटला आहे तर तिच्यासोबत काही प्रेमाचे क्षण घालवू. पण तिचे हे वागणे पाहून माझे मन नाराज झाले होते. अनिता दुसरीकडे तोंड करून झोपून गेली होती आणि माझ्या मनात प्रेमाची जागा रागाने घेतली होती. माझ्या मनात आता विचित्र विचित्र संशय निर्माण होऊ लागले होते. आता मी जेव्हा सुद्धा ऑफिसमध्ये असतो तेव्हा माझे लक्ष अनिताकडेच राहायचे. आता सुद्धा मी तिला फोन करत होतो पण तिचा फोन बिझी येत होता. मी लगातार 5-5 मिनिटानंतर तिला फोन करत होतो पण तिचा अजूनही फोन बिझी येत होता. माझ्या जागेवर जर दुसरा कोणी पुरुष असताना तर अनितावर संशय घेऊन तिला घराच्या बाहेर हाकलवून दिली असती. पण इथे मी होतो, सगळं काही सहन करत होतो. त्या दिवशी जेव्हा मी घरी गेलो तेव्हा तो वॉचमन खूप खुश दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर भले मोठे हास्य पसरले होते. माहिती नाही का त्याचे ते हास्य मला चिडवत होते. त्याचे हास्य पाहून मी त्याच्यावर एक नजर टाकली तेव्हा असे वाटले की मला पाहून तो अजूनच हसायला लागला आहे. माहिती नाही त्याचे हसणे मला एक प्रकारचे विष वाटत होते. मला पाहून तो पटकन त्याच्या खुर्चीवरून उठला आणि उठून माझ्याकडे आला आणि म्हणाला, काय झालं साहेब? तुम्ही खूप रागात वाटत आहे. मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देताच माझ्या फ्लॅटकडे वळालो. मी फ्लॅटच्या दरवाजापुढे आलो आणि लगातार डोर बेल वाजवायला लागलो. पण दरवाजा अनिताने उघडलाच नाही. म्हणून माझ्याकडे जी डुप्लिकेट चावी होती मी त्याने लॉक खोलले. जसा मी दरवाजा उघडला अनिता माझ्यासमोर उभी होती, जी कदाचित दरवाजा खोलण्यासाठीच आली होती. असा अचानक दरवाजा उघडल्यामुळे ती घाबरली होती. पण पुढच्या क्षणाला हसायला लागली आणि म्हणाली, काय झालं मनीष? तुम्ही असे का वागत आहात? मी आंघोळ करत होते. तुम्ही तर असा धडाधड दरवाजा वाजवत होते की जसा काही भूकंप आला आहे. मला पहिल्यांदाच अनितावर एवढा राग आला होता. मी दरवाजा तसाच उघडा ठेवला आणि तसंच आतमध्ये आलो आणि लगेचच अनिताला म्हणालो, तुझा फोन का बिझी येत होता? मी जेव्हा जेव्हा तुला कॉल करत होतो तेव्हा तुझा नंबर बिझी येत होता. तू माझा कॉल का उचलत नव्हती? आणि आता दरवाजा सुद्धा लेट उघडला. या सगळ्याचा काय अर्थ आहे अनिता? मला स्वतःला कळत नव्हते मला काय बोलायचं आहे. माझ्या जे तोंडात येत होते मी बोलतच चाललो होतो. माझे बोलणे ऐकून अनिता शांत झाली होती. तिच्या डोळ्यात अविश्वास दिसायला लागला होता. मला म्हणाली, तुम्ही असे का वागत आहात मनीष? का माझ्यावर राग काढत आहात? थोडाच उशीर तर झाला होता ना दरवाजा खोलायला. आणि राहिली गोष्ट मोबाईलची, तर सकाळी माझ्या हातून मोबाईल पाण्यात पडला होता. सकाळी जेव्हा तुमचा कॉल आला तेव्हा मी कॉल अटेंड करायला गेले तेव्हाच मोबाईल माझ्या हातून पाण्यात पडला आणि तिथेच हँग झाला. त्याची स्क्रीनसुद्धा तिथेच थांबली. पूर्णपणे बंद झाला होता मोबाईल. मी चांगल्या प्रकारे त्याला सुकवायचा प्रयत्न केला तेव्हा तो 10 मिनिटापूर्वी नीट झाला आणि त्याची स्क्रीनसुद्धा ओपन झाली. त्यामुळेच तुम्हाला माझा नंबर सारखा बिझी सांगत असेल.
मी तिचे काहीच बोलणे ऐकून न घेता माझ्या रूममध्ये निघून आलो. माझी बॅग आणि गळ्यातला टाय रागात बेडवर फेकला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. माहिती नाही, मला अनिताच्या कोणत्याच बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. असे वाटत होते की ती सरळ सरळ सगळंच खोटं बोलत आहे. शेवटी एक दिवस असे काय झाले की ज्याच्यानंतर मी पूर्णपणे अनिताच्या विरोधात गेलो. संशयाची बी एक ताकदवार घनदाट झाड बनले होते. ही गोष्ट खरी आहे की मी अनितावर खूप म्हणजे खूप प्रेम करत होतो, पण तिने जे काही माझ्यासोबत केले कदाचित कोणतीच बायको आपल्या नवऱ्यासोबत असे करत नसेल. त्या दिवशी मी कामावरून घरी लवकर आलो कारण मला अनितावर जास्त संशयात बुडायचे नव्हते. तिच्या विरोधात जायचे नव्हते. माझा विचार होता की तिच्यासोबत शांतपणे बसून तिच्यासोबत थोडा वेळ घालवू. आमच्या दोघांमध्ये चांगली अंडरस्टँडिंग निर्माण होणे गरजेचे होते. म्हणजे माझ्या मनात तिच्याबद्दल जेवढा संशय होता तो संपून जाईल, म्हणून मी घरी लवकर आलो होतो. पण त्या दिवशी जेव्हा मी घरी लवकर आलो तेव्हा दरवाजावर कुलूप लावले होते. मी हैराण झालो कारण मला अनिताने अजिबात सांगितले नव्हते की ती बाहेर कुठेतरी जाणार आहे. मी माझ्याजवळ असणाऱ्या चावीने दरवाजा उघडला आणि घरात आलो. घर पूर्णपणे खाली होते. घरात कोणीच नव्हते. मग ही अनिता गेली तरी कुठे? मी लगेच तिच्या मोबाईलवर मिस कॉल दिला तर तिचा मोबाईल इथे सोफ्यावर पडला होता. जेव्हा तो वाजायला लागला तेव्हा मी मोबाईल उचलला तेव्हा त्या मोबाईलवर अगणित मिस कॉल्स पडले होते. मी त्या नंबरला माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करणार होतोच की तेवढ्यात कोणत्या तरी मुलीची जोरात किंकाळी ऐकायला आली. मी पटकन बाहेर दरवाजात येऊन पाहिले तर सदाशिव काकांची मुलगी मोना आमच्या घरात आली होती आणि ती सारखी सारखी मागे पाहत होती. म्हणायला लागली, मनीष, बाहेर लोक कुत्र पाळतात पण तुम्ही उंदीर पाळले आहेत. आता एवढा मोठा उंदीर माझ्या पायावर चढला होता ना, घाबरून तर माझा जीवच निघून गेला होता. मोना अशीच हसतमुख आणि चेष्टा मस्करी करणारी होती. माझे लक्ष आता त्या मोबाईलमध्ये नव्हते. मोना आपल्या हातात गाजराच्या हलव्याची वाटी घेऊन घरात आली होती आणि म्हणाली की हा हलवा मी अनितासाठी घेऊन आली आहे, पण मला ती घरात कुठेच दिसत नाही. माझं डोकं तर पहिलंच खराब झालं होतं. मी ती हलव्याची वाटी हातात घेतली आणि तिला म्हणालो, थँक्यू हलव्यासाठी. माहीत नाही अनिता कुठे गेली आहे, मी आत्ताच घरी आलो आहे. मोना म्हणाली, हो बरोबर, ती नेहमी या वेळेला बाहेर जाते. आज दरवाजा ओपन दिसला त्यामुळे मी विचार केला की अनिता घरी असेल, त्यामुळेच मी तिला हलवा देण्यासाठी आले होते. मोनाचे बोलणे मला अजूनच अनिताच्या विरोधात संशयात टाकत होते. मोना तिथून निघून गेली होती, पण मी मात्र एकटक विचार करत त्या हलव्याच्या वाटीकडे पाहत राहिलो. थोड्या वेळानंतर अनिता घरी आली होती. उघडलेला दरवाजा पाहून ती हैराण झाली होती, पण मला सोफ्यावर बसलेले पाहून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मला म्हणाली, तुम्ही इतक्या लवकर घरी आलात, मला सांगितले का नाही? ती घाबरल्यासारखी दिसत होती, पण मी काहीच उत्तर दिले नाही. मी तिला विचारले, तू या वेळेला कुठे गेली होतीस, पहिले याचे उत्तर दे. अनिता म्हणाली, मी माझ्या आईच्या घरी गेले होते. तिच्या चेहऱ्यावर साफ साफ दिसत होते की ती खोटं बोलत आहे. आता मी आतल्या आत तुटायला लागलो होतो. अनितासोबत माझी ओळख आमच्या लग्नाच्या अगोदरपासून होती, कारण अनिता ही माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती. म्हणून आमचे एक दुसऱ्याच्या घरी येणे जाणे होत राहायचे. पण मला माहिती नव्हते की अनिता इतकी चारित्र्यहीन मुलगी असू शकते की ती आपल्या नवऱ्याला धोका देऊ शकते. आता मी एका विचित्र डिप्रेशनचा शिकार झालो होतो. मी स्वतःला अनितापासून दूर ठेवायला लागलो होतो. मला आता समजतच नव्हते की नक्की माझ्या घरात चालले तरी काय आहे. मी अनिताला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. तिला हवे ते मी खरेदी करून आणून देत होतो आणि मी सुद्धा रंगरूपाने दिसायला चांगला होतो. हाच विचार करून करून माझी आता तब्येत बिघडू लागली होती. त्याच दिवशी मला खूप ताप आला होता, पण अनिताला माझी थोडीसुद्धा काळजी वाटत नव्हती. ती पूर्णपणे काहीच माहीत नसल्यासारखे दाखवत होती. मी स्वतः तापाची गोळी घेतली आणि ऑफिसला निघून गेलो. मी ऑफिसला येऊन थोडाच वेळ झाला होता की माझ्या मोबाईलवर नोटिफिकेशन टोन वाजली. जेव्हा मी माझा मोबाईल पाहिला तेव्हा व्हॉट्सॲपवर काही फोटोज आले होते. जेव्हा मी ते फोटो पाहिले माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. मला आजूबाजूचे काहीच कळत नव्हते. मी खूप मुश्किलने स्वतःला सांभाळले. मी एकच नजर त्या फोटोकडे पाहिले होते. परत त्या फोटोंना पाहण्याची माझी हिंमतच होत नव्हती. हा कोणता तरी अननोन नंबर होता ज्याने मला माझ्या बायकोचे अनिताचे विचित्र विचित्र फोटो पाठवले होते, ज्यात तिच्यासोबत जो मुलगा होता तो वॉचमनसुद्धा नव्हता किंवा तो डिलिव्हरी बॉयसुद्धा नव्हता. माझ्या मनाला या प्रकारे जखम झाली होती की मी पूर्णपणे वेडा व्हायला लागलो होतो. त्या दिवशी मी घरीसुद्धा गेलो नव्हतो.
अनिता मला सारखा फोन करत होती, पण माझ्या मनात तर बदला घेण्याची आग भडकायला लागली होती. त्याच दिवशी मी विचार केला की याचा मी माझ्या बायकोकडून नक्कीच बदला घेणार. मी तिला अशी शिक्षा देणार की ती आतल्या आत आयुष्यभर तडफडत राहिली पाहिजे. मी तिला घटस्फोट देऊन बाहेर सुद्धा हाकलवून देऊ शकत होतो, पण मला असे करायचे नव्हते. जर मी असे केले असते तर ती स्वतंत्र झाली असती आणि त्यामुळे माझ्या मनाला कधीच समाधान भेटले नसते. मला तर तिला क्षणाक्षणाला तडपायचे होते. त्या क्षणी माझ्या मनात दुसरे लग्न करण्याचा विचार आला. माझ्या नजरेत कोणतीच मुलगी येत नव्हती. तेव्हा अचानक मला आमच्या फ्लॅटच्या समोर असणाऱ्या फ्लॅटमधली मुलगी आठवली. मला माहिती होते की ती मला पहिल्यापासून पसंत करते, पण माझ्या लग्नानंतर ती माझ्यासोबत परत कधीच तशी वागली नव्हती. दुसऱ्याच दिवशी मी तिच्या जवळ गेलो आणि तिला म्हणालो, मोना, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. पण तिला हे माहिती नव्हते की मी बदला घेण्याच्या आगीत तिच्यासोबत लग्न करत आहे. मी फक्त तिला एवढेच सांगितले होते, मला तुझ्या मनातले माहिती आहे मोना, मी तुझ्या भावनांची कदर करतो. मला आता तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. मोना तर लगेचच तयार झाली आणि आम्ही दोघांनी मंदिरात जाऊन साध्या पद्धतीने लग्न केले. मोनाच्या घरी फक्त तिचे म्हातारे वडील होते. तिला भाऊ किंवा बहीण किंवा आई कोणीच नव्हते. आणि मग मी मोनासोबत लग्न करून माझ्या घरी आलो होतो. भलेही माझ्या मनात खूप मोठे वादळ होते, पण मी घरात आलो तेव्हा मी मोनाचा हातात हात घेतला आणि चेहऱ्यावर खोटे हास्य ठेवले होते. विचार केला होता की अनिता आम्हाला पाहून तडपेल, रडेल, गागेल, माझ्या पायांवर पडून माफी मागेल. पण तिने तर हे काहीच केले नाही. ती हसली आणि आमच्या दोघांची दृष्ट काढली. आमचे चांगल्या प्रकारे स्वागत केले. म्हणाली की असे वाटत आहे की तुम्ही एकमेकांसाठीच बनले आहात. तुमची खूप सुंदर जोडी दिसत आहे. मी मोनाची सवत म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून राहीन. अनिताचे हे बोलणे ऐकून मोनासुद्धा मला हैराण होऊन पाहायला लागली. ती तर स्वतः घाबरली होती की अनिता आता तिच्यासोबत कशी वागेल. पण असे तर काहीच झाले नाही. जेव्हा मी मोनाचा हात पकडून रूममध्ये जायला लागलो तेव्हा अनिताने माझा हात पकडला आणि आम्हाला थांबवले. माझ्या मनाला एकदम समाधान वाटले, कारण मला वाटले की आता ती माझ्यासमोर रडेल, ती माझी माफी मागेल. पण अनिता जे काही माझ्यासोबत बोलली, मी तोंड उघडून तिचा चेहरा पाहतच राहिलो. ती मला म्हणाली, तुम्ही थोड्या वेळ थांबा, मी तुमची खोली फुलांनी सजवते, तुम्ही तोपर्यंत हॉलमध्येच बसा. हे बोलून अनिता पटकन बाहेर निघून गेली आणि 10-15 मिनिटांमध्ये परत आली. तेव्हा तिच्या हातात 2 पिशव्या होत्या. त्या घेऊन ती सरळ रूममध्ये गेली आणि तिने आमच्या रूमला फुलांनी सजवले. आणि मग आम्हाला म्हणाली, तुम्ही आता रूममध्ये जाऊ शकता. तुमचे आज लग्न झाले आहे. तुमच्या आज लग्नाची पहिली रात्र आहे, तर तुम्ही आता पहिल्या रात्रीसारखाच एन्जॉय करा. मी तिच्या चेहऱ्यावर हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो की ती हे सगळं दिखावा करत आहे की खरंच ती खुश होती. मोना आणि मी त्या रूममध्ये निघून गेलो. माझ्यासोबत लग्न करून मोना खूप खुश होती, पण मी मोनाला म्हणालो, मला सध्या तुझ्यासोबत कोणताच संबंध ठेवायचा नाही. हे बघ मोना, ज्या परिस्थितीत मी तुझ्यासोबत लग्न केले आहे ती तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. अचानकच मी तुझ्यासोबत लग्न केले आहे, पण या नात्यासाठी मी स्वतःला तयार करू शकत नाहीये. जसे मी या नात्यासाठी स्वतःला तयार करेन तेव्हा आपण नवरा बायकोच्या नात्याची सुरुवात करू. मोनाने सुद्धा मला समजून घेतले आणि मग मोना बेडवर झोपली आणि मी रूममधल्या सोफ्यावर झोपलो. खरं तर हे होते की माझ्या मनात मोनासाठी कोणत्याच फिलिंग्स नव्हत्या. माझे तर खरे प्रेम अनितावरच होते. आता मला जाणवायला लागलं होतं की मी घाईघाईत खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला आहे. पण परत अनिताचे वागणे आठवल्यानंतर मला अनितावर खूप राग येऊ लागायचा आणि मग मी घेतलेला निर्णय मला योग्यच वाटायचा. दिवसादिवस मला अनिताचे वागणे संशयात टाकत होते. कदाचित ही जगातली पहिली महिला होती जिने आपल्या सवतीला आनंदात स्वीकारले होते. मला तर काही समजत नव्हते की नेमके हे चक्कर काय आहे. मी 2 वर्ष अनितासोबत घालवले होते आणि आता मोना माझ्या आयुष्यात येऊन 1च महिना होऊन गेला होता. एक विचित्र होडीत मी प्रवास करत होतो. समजतच नव्हते की करू तर आता काय करू. पण कदाचित हे रहस्यसुद्धा लवकरच उलगडणार होते. सगळे सत्य माझ्या डोळ्यासमोर आले होते आणि जे कळल्यानंतर मला वाटत होते की मी माझे डोके भिंतीवर फोडावे. त्या दिवशी मला अनितासोबत 2 शब्द बोलायचे होते, कारण मी सुद्धा आतल्या आत तुटत चाललो होतो. मी निर्णय घेतला होता की आता मी अनिताला घटस्फोट देणार आणि जसेही असो मी मोनासोबत आयुष्य घालवणार. त्या घरात अनिताला पाहून माझे मन तडफडत असायचे.
ती माझे पहिले प्रेम होते, पण ती मला इग्नोर करत राहायची आणि हेच पाहून मला खूप दुःख होत होते. शेवटी ती अशी का आनंदित राहू शकत होती मला काही समजत नव्हते. जर ती कोणाला पसंत करत होती तर तिने आतापर्यंत माझ्याकडून घटस्फोट का नाही मागितला. मी याच विचारात ऑफिसवरून घरात आलो तेव्हा माझ्या कानांवर काही गोष्टी ऐकायला आल्या. मी तिथेच थांबलो. मला रूममधून अनिता आणि मोनाचे बोलणे ऐकायला येत होते. मोनाचा मोठा आवाज हॉलमध्ये सुद्धा येत होता. म्हणत होती की तू ॲक्टिंग खूप छान करती ग, तुला तर बक्षीस भेटायला पाहिजे. शपथ, तुला तर याचा ॲवॉर्डच मिळायला पाहिजे. किती भारी ॲक्टिंग केली आहेस अनिता तू. शेवटी तू मला आणि मनीषला एकत्र आणलेच. पण अनिता तिच्यासमोर रडत होती. तिच्यासमोर हात जोडून उभी होती. अनिता रडून रडून मोनाला म्हणत होती, मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकली आहे. तू मला जे काही म्हणालीस मी ते सर्व काही केले आहे. मग आता तरी माझे ते फोटो डिलीट करून टाक. शेवटी मी तुझे काय बिघडवले आहे. तू माझा नवरा मनीषसुद्धा मागितला आणि मी तुला माझा नवरासुद्धा. अनिताच्या या बोलण्यावर मोना जोरात ओरडली आणि म्हणाली, खबरदार, जर मनीषला तुझा नवरा म्हणालीस, तो सुरुवातीपासून माझाच होता. मी त्याला मनापासून पसंत करत होते आणि आज मी त्याला मिळवले आहे. तो तर माझ्या बालपणीचे प्रेम आहे. त्याला तर शेवटी माझेच व्हायचे होते. तूच आमच्यामध्ये आलीस आणि आता मी तुला मनीषच्या मनातून डोक्यातून काढले आहे. मनीषच्या मनात तुझ्या विरोधात भडकावून तुझ्याबद्दलचा संशय टाकून आज तो माझा झाला आहे आणि बघत राहा, लवकरात लवकर तो माझ्यावर प्रेमसुद्धा करू लागेल. आता बस, तुला एक शेवटचे काम करायचे आहे. मग मनीष पूर्णपणे माझा होईल. माहिती नाही तू त्याच्या डोक्यावर काय जादूटोणा केला आहे. तुझ्या प्रेमाचे भूत त्याच्या डोक्यातून उतरतच नाही. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तो तुझ्या प्रेमाला त्याच्या मनातून काढू शकत नाही. अजूनपर्यंत त्याने मला बायको होण्याचा हक्क सुद्धा दिला नाही. मी रात्रभर त्याच्या प्रेमासाठी तडफडत असते. तो माझ्याजवळ सुद्धा येत नाही. तुला आता हेच काम करायचे आहे की तुला आता त्याच्या आयुष्यातून कायमचे दूर निघून जायचे आहे. तू गेल्यानंतर मनीषला मला स्वीकार करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उरणार नाही आणि हळूहळू त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल. मोनाचे हे बोलणे ऐकून अनिता जोरजोरात रडत होती. म्हणत होती, मोना, तुला देवाची शपथ आहे, हे सर्व माझ्यासोबत करू नकोस ग. मी मनीषशिवाय मरून जाईन. मी सगळं काही तुला तर दिले आहे. बस फक्त मनीषला समोर पाहून मनाला थोडे समाधान मिळते. कमीत कमी मनीषचे नाव तरी माझ्यासोबत जोडले आहे. हे सुद्धा माझ्याकडून हिसकावून घेशील तर मी मरून जाईन ग. मी जिवंत राहण्याचे कारण संपून जाईन. मला असे मारून टाकू नकोस मोना. अनिता हे सर्व बोलत होती की मोनाने तिचे तोंड दाबले. म्हणाली, तू जर मनीषच्या जीवनातून स्वतः बाहेर गेली नाही तर मी तुझे सर्व ते फोटोज सोशल मीडियावर व्हायरल करून टाकेल. तुला तोंड दाखवायच्या लायकीचे सोडणार नाही. सगळे रहस्य एकामागे एक उलगडत होते आणि माझ्यासमोर येत होते. हे सगळं ऐकून मी दगडासारखा स्तब्ध उभा राहिलो होतो. जेव्हा मोना हे सगळं बोलून रूमच्या बाहेर आली तेव्हा तिची शुद्ध हरपली होती. तिला कळतच नव्हते की काय करू आणि काय नको, कारण तिने मला समोर पाहिले. दुसऱ्या क्षणी मी जोरात तिच्या कानाखाली बजावली होती. मोना माझी बालपणीची मैत्रीण होती. आईवडिलांनी हा फ्लॅट खरेदी केला होता त्यावेळेस मी 12 वर्षांचा होतो आणि मोना 7 वर्षांची होती. लहानपणापासूनच आम्ही एकमेकांसोबत खेळत असायचो आणि आमची मैत्रीसुद्धा खूप घट्ट होती. पण मी तिला कधीच दुसऱ्या नजरेने पाहिले नाही. ती माझ्यासाठी फक्त एक चांगली मैत्रीण होती. मी प्रेम फक्त अनितावरच केले होते. पण आज जेव्हा हे रहस्य माझ्यासमोर आले तेव्हा मला मोनाचा खूप तिरस्कार होऊ लागला होता की मोना किती नालायक आणि चालबाज मुलगी होती. माझा संसार तिने मोडला होता. माझे घर तिने बर्बाद केले होते. त्याच वेळी मी मोनाला धक्के देऊन फ्लॅटच्या बाहेर हकलावून दिले आणि मी तिच्या विरोधात एक चांगली केस उभी केली. तिने माझ्या बायकोच्या फोटोंना एडिट केले होते ज्याच्यात काहीच सत्यता नव्हती. एका आठवड्यानंतरच मी मोनाला घटस्फोटाचे पेपर साईन करून दिले होते. अनिताने हे सर्व पाहिले तर ती माझ्यासमोर रडायला लागली. आज पहिल्यांदा तिने सगळे रहस्य माझ्यासमोर सांगून मनापासून ती रडत होती. मी सुद्धा तिच्यापासून लांब उभे होतो. माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते की मी माझ्या बायकोच्या अनिताच्या मजबुरीला का समजू शकलो नाही, तिच्यावर का विश्वास ठेवू शकलो नाही. काश जर मी तिला विचारू शकलो असतो तर, तिला वेळ देऊ शकलो असतो तर कदाचित आज हे सर्व काही झालेच नसते. मोनासारखी भोळी बाबडी दिसणारी मुलगी कशा प्रकारे आमच्या आयुष्यात येऊन आमचे जीवन बर्बाद केले होते. काही दिवसानंतर मी तो फ्लॅट सोडला आणि वेगळ्या ठिकाणी फ्लॅट घेऊन अनितासोबत राहू लागलो.
मी माझ्या अनितासोबत खूप खुश आहे आणि या फ्लॅटमध्ये येऊन आम्हाला एक खुश खबरीसुद्धा मिळाली की आम्ही दोघे आई बाबा होणार आहोत। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।